अहो आम्ही अन्न खाऊन जगणारी माणसं आहो. मग आम्ही काय माती खातो का? काय राव तुम्ही बोलताय असलं? तसं तसं नव्ह. ती मला रेसिपी सांगा की ती कसं झालंय आता. इथं दारू पीत बसलाव घरातच आहो. आणि गॅस भरलाय मग चकण्याला काहीच नाही मला. वा वा वा, म्हणजे तुम्ही दारू पिणार आणि मी सांगणार काय रेसिपी? मग काय मला चकण्याला वडापाव बनवायचा त्याला काय काय करते ते सांगा की. हो का? तुम्हाला किती वडापाव बनवायचे त्याच्यावर डिपेंड राहते. मला चकण्याला किती एकच वडापाव बनवायचा आहे बघा. अहो एक वडापाव कसं काय बनवू शकते मी? मग मला एकच पाहिजे ना चकण्याला काय पाव किलो अर्धा किलो वडापाव बनवू का? अहो मग एका वडापावसाठी अशी कशी रेसिपी सांगू बरं मी तुम्हाला? कोण आहे बरं? तुम्ही ठेवा बरं फोन. उगा वैताग देऊ नका मला. माझं काम करू द्या मला तुम्ही. मी फोन बिन ठुला ना दारू पिलो इथं लटकणार आहे बरं का घरात सांगतोय आता. लटकणार आहे म्हणजे? फॅनला लटकणार आहे मी फोन ठेवायचा नाही. मग लटका ना, मी काय करू? चिठ्ठीत नाव लिहिलं नेहा रेसिपी मग लटकन. ओ तुम्ही ना तुमची दारू उतरली का नाही मग मला फोन करा बरं का? नक ती मला चकण्याला काय नाही वडापाव कसं बनवायचं सांगा की राव तेवढं. पाया पडून तुमच्या पायाचं पाणी प्यायला तयार राहू मी. हो का? आता एका वडापावची कशी रेसिपी सांगू मलाच नाही कळायला लागलं. बरं ऐका, जाऊ द्या मग ती 4 वडापावचं करा. 4 टाइम खाता येतं मला. हा अहो 4 वडापावचं हा. तुम्ही जरा थोडी घेऊन येता का आणखीन माघारी? कसली घेऊ? हॉट घेऊ का चिल्ड घेऊ? अहो ती कसली का घ्या, मला काय करायचंय? तुम्ही का नाही चांगलं माझ्या कामात हे केलं बघा तुम्ही बिनकामी. तसलं बोलायचं नाही. आपण अडथळा बिळतळा काय करत नाही. सांगा की अहो तुम्ही दुसऱ्या लोकांना सांगता की युट्यूबवर राव हे असं करा ती तसं करा. मला पण सांगा की गरीबाला. तुम्हाला नेमकं नेहाच्या रेसिपीलाच फोन लावायचा होता ना? हा तुम्हालाच लावायचा होता. बरं ठीक आहे. आता मी 4 वडापावचं तसलं काही सांगत नाही. हा 1 किलोचं सांगते, म्हणजे तुम्हाला पण कळलं आणि मला पण कळलं. म्हणजे चमच्यानं खाल्लं काय न वंजळीनं खाल्लं काय एकच येतंय की. ते तसलं काही आपल्याला माहित नाही बघा. ऐकायचं असलं तर ऐका, नाहीतर ठेवते बघा फोन मी. नका फोन कट कर नका. सांगा मला सांगा मी समजून घेतो सांगा. हा तर 1 किलो बटाटे शिजू घालायचे, 2 शिट्ट्या करायच्या. हा त्याच्यानंतर लसूण, अद्रक, हिरवी मिरचीची पेस्ट. म्हणजे शिट्ट्या करायचं म्हणजे असं ती दुकानातली शिट्टी तोंडानं वाजवायची का कसल्या शिट्ट्या करायच्या? अहो बटाटे कुकरला लावा हो. म्हणजे असं सांगा की पहिल्यांदा गॅस चालू करा, त्याच्यावर कुकर ठेवा, पाणी ओता, त्याच्यात बटाटे टाका. हा तसंच करा. ते कळतं की हो तुम्हाला सगळं. मला कशाला विचारता तुम्ही? जरा शिक्षण नसल्यामुळे भाषण फसतंय. सांगा पुढचं. हा हा 1 किलो कुकरला बटाटे लावा. हा 3 शिट्ट्या करून घ्या त्याच्या. हा चालतंय की. हा बटाटे शिजल्यानंतर बाजूला काढून घ्या, त्याची साल काढून घ्या आणि त्याच्यासाठी लागणारा मसाला तुम्हाला सांगते. हा 2-3 लसणाचे कांदे, हा 5-6 हिरव्या मिरच्या. लसणाची कुडे असते का लसणाची कांदा असतं? अहो ते काय का असे ना, लसूण घ्या ना तुम्ही फक्त, बाकीचं कशाला बोलताय? हा लसणाच्या कुड्या घ्यायच्या. हा त्याच्यानंतर हिरवी मिरची घ्या, अद्रक घ्या थोडस, हा कोथिंबीर घ्या, हा परत सुहाणा मसाला घ्या, हा कच्चा मसाला घ्या थोडासा, हळद घ्या, मीठ घ्या, हा 2-3 कांदे घ्या बारीक चिरून, हा कढीपत्ता फोडणीला, हा जिरे मोहरी. हा आता हे सगळं चांगलं तळून घ्यायचं. म्हणजे तेलात घ्यायचं का पाण्यात घ्यायचं? माणसं कशात घेतात तो तळून? आता ती बटाटी तर तुम्ही शिजवायला सांगितली पाण्यात अजून मला चोरपट. अहो बटाटी पाण्यात शिजवायला सांगितली तुम्हाला, मसाला तेलात पाण्यात नाही तळायला सांगितला. म्हणजे तेलात तुम्ही तळायचं. नेमकं तुम्ही मी कन्फ्युज मध्ये का तुम्ही कन्फ्युज मध्ये तेच कळत नाही बघा. नाही आता कसं झालंय, मी पेलोय का तुम्ही पेलोय हीच मला कळना झाली. तुम्ही माझी आता डोक्याला ताण उगाच. तुम्ही ऐका पुढची रेसिपी हो. हा सांगा. ते लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची बारीक पेस्ट करून घ्यायची. हा तेल ओतायचं कढईमध्ये. हा तेल गरम झालं की जिरे मोहरीची फोडणी द्या, कढीपत्ता टाका, कांदा टाका आणि ही पेस्ट त्याच्यात टाका तेलामध्ये आणि चांगलं फ्राय करून घ्या.
बटाटा चांगला चिरून घ्या किंवा कुस्करून घ्या हातानं. कळलं? मी मिक्सर मध्ये बारीक केल्यावर चालेल का? अहो तुमचं डोकं आहे का खोकं आहे हो? मिक्सर मध्ये कोण बारीक करतं का ते बटाटा शिजलेला? सांगा पुढचं. हा हा तर कुठवर आलते हो मी? माझ्या पण ध्यानात गेलं बघा. हा बटाटा कुस्करून घ्यायचा आहे. हा ते बटाटा कुस्करून घ्या. त्याच्यानंतर ना तेलामध्ये जो मसाला टाकलेला आहे तो चांगला 5 मिनिटं तळून घ्या. त्याच्यानंतर ना त्याच्यात हळद टाका, सुहाणा मसाला टाका, गरम मसाला टाका थोडासा आणि ती बटाटा त्याच्यात टाकून द्या. चांगला मस्त हलवून घ्या. वरून चवीपुरतं मीठ टाका, थोडीशी कोथिंबीर टाका आणि झालं पिवळा बटाटा. आणि बेसन तर काय पातळ करायचं आणि छोटे छोटे वडे करायचे आणि तळून घ्यायचे, झालं. म्हणजे पाण्यामध्ये बेसन पातळ करायचं? हो पाण्यामध्येच करायचं. का तेलात? तेलात आता मसाला भाजला ना. हा मग आता काही गरज आहे का मग तेल ओतायचं त्याच्यात? म्हणजे पाण्यात ही टाकायचं बेसन आणि ती कढईत सोडायचं? कढईत कशाला सोडायचंय तवा? बटाटा त्या बेसन मध्ये असा हे करायचा आणि मुटका. मुटका नाही करायचा हो, असा गोल करायचा. वडा करतो ना तसा करायचा. आणि ते बेसन मध्ये असं पातळ इकडं तिकडं बेसन लावायचं त्याला आणि तेला सोडून द्यायचा. तुम्ही असं का डोकं खायला लागला बिनकामाचं? तुम्हाला समजत नाही तर वही पेन घेऊन बसा ना. अहो तुम्ही कशाला म्हणजे आमची बायको पळून गेली म्हणजे तुम्हाला आनंद झाला, तुम्ही सेलिब्रेट करण्यासाठी वडापावची रेसिपी सांगताय का? आता तुम्ही सांगितलं म्हणून मी सांगितलं. आता तुमची बायको पळून गेली त्याला मी काय करू? मी काय करू म्हणजे? मग वडापाव कशाला मला करायला सांगायला? आता तुम्हीच तर बोलले रेसिपी सांगा म्हणून सांगितली आणि वरून आणखीन माझ्या नावाने ओरडता का तुम्ही? म्हणजे ही कसं आहे, चोराच्या उलट्या बोंबया? अहो माझ्या उलट्या बोंबा नाही त्या, तुमच्याच उलट्या बोंबा आहेत त्या सगळ्या. म्हणजे सांगा आणि वरून आणखीन माझ्यावर दम टाकता का बिनकामी? माझी बायको पळून गेली तुम्ही सांगताय. अरे वा, तुमची बायको कसली? मला काळी का गोरी का नकटी का पांगळी आंधळी कसली मला माहित पण नाही तुमची बायको. ते तसलं बोलायचं नाही कसलंच अजिबात. मग तुमची बायको तुम्ही तिकडे बघून घ्या ना. मला कशाला मग ही करताय बिनकामी? अहो ते नेहाची रेसिपी, ती बायको उंडगी होती, युट्यूब वर सर्च करत होती नेहाची रेसिपी, ती चपात्या लाडू असलं करत बसत होती तुमच्या चॅनल वरच बघून. म्हणून मी तुम्हाला फोन केलाय. मी काय येडा ना हो फोन करायला तुम्हाला? आणि मग ती तुमची बायको पळून गेली म्हणून मला तुम्ही फोन केलाय का? अहो माझी बायको युट्यूब चॅनल बघत होती ती तुमचं बघून स्वयंपाक शिकलाय समजा. मग चांगली गोष्ट आहे ना. मग तिला कशाला हाकलून लावली तुम्ही? मी लावलंय का? आता तुम्ही म्हणजे असंच खोटच बोलताय. मी लावलंय का? मग काय तुम्ही दारू पिता ना, हाणून मारून लावली असेल हाकलून तिला आणि वरनं माझ्या नावावर घेता काय तुम्ही? माझी बायको पळून गेली म्हणून. दारू पितोय म्हणायचं नाही बरं का, सांगतोय. अमृत पिणारा माणूस आहे मी. अहो तिकडे अमृत प्यानंतर काय प्यायचं ते प्यावं, पण माझं डोकं कशाला खाताय? मी रेसिपी करत होती ना. माझी बिनकामी अडथळा आणला का नाही रेसिपी मध्ये तुम्ही? म्हणजे मी डोकं खाणार आहो का? माणसं डोकं खाती ती का? मग आता डोकं नाही तर काय खायला लागले तुम्ही माझं? अहो खायचा पदार्थ खाणार, चपाती भाकर भात वरून डोकं खात असते ती होय? आता तुम्हाला नेमकं काय पाहिजे ते सांगा बरं. मला वडापाव बनवायचं होतं. मग आता वडापाव सांगितला होता तर तुम्ही काय बोलले? माझी बायको निघून गेली म्हणून आनंदात तुम्ही सांगायला लागले का म्हणून? म्हणजे दोन्ही बाजूनं बोलता तुम्ही मला, दुई तोंडी भांडवळ असल्यासारखं. म्हणजे मला कशाला शिवाय द्यायला हो तुम्ही? मी कुठे शिव्या दिल्या तुम्हाला? मग मला ऐकू आलं ती काय ती म्हण असती तसली. अहो ती गोल मला बी व्हालंय हो, इथं गरम बी लय व्हालंय. मग आता मी काय करू? एसी लावू? तसलं नको काय करू. पण मला वाटतंय तुम्ही रेसिपी चांगली करताय बरं का. हो मी रेसिपी चांगल्याच करते. तुम्ही असं म्हणजे चांगले असते फोन केला असतं तर मी चांगलं बोलले असते तुम्हाला. तुम्ही तर हीच करायला लागले मला, डायरेक्ट दारू पिऊनच फोन करायला लागले. ही कोणती पद्धत झाली तुमची मला फोन करायची? आता ताईला फोन करू शकत नाव का दारू पिऊन?
अहो ताईला फोन करू शकता, पण दारू पिऊन नाही करू शकत ना तुम्ही फोन मला. म्हणजे मग आम्ही उपाशी मारायचं का घरात आमच्या? आम्हाला अहो 15 दिवस झालं जेवण नाही. अहो उपाशी मारण्याऐवजी तिथं दारू पिऊन येण्यापेक्षा 2 वडापाव खाल्ले असते जीवाला तर बरं वाटलं असतं तेवढंच. ए मी आता थोका ती वडापाव करायला खर्च जास्त आहे. 100 हा रुपये इजी जात होतं. हा 100 नाही 200 जाऊ द्या. हा पुढे बोला. ती तशी आमच्या नेहाच्या रेसिपीची चव कुठंच येणार नाही वडापावला. 100 गेलं आणि 200 गेलं तरी. ती मला समजा माहित आहे, ती तुम्ही सांगायची गरज नाही. मग ती समजा 12 भानगडी करजीस तर इथं 25 रुपयाचं चिपटभर दूध आणून पिलं तर पोट भरेल की मग. मग माझं रक्त काऊन आठवलं तुम्ही बिनकामाचं एवढा वेळचं? अहो फॅन बोलतोय मी, तुमचा आवाज ओळखीलाय की. पहिलं तुम्ही असं टिकटॉक वर नुसतं खोबरं खाल्ल्याने आवाज काढीत होतो. कसलं खाल्ल्याने? खोबरं खाल्ल्याने आवाज येत होता तुमचा नुसता असं. होय का? हा. आणि मग आता कसला येतोय? आता बी लय भारी आवाज आला. मी ओळखीलाय, तर तवाचा आवाज ओळखीलाय मी. होय का? हा. पण मला एक कळलं नाही, तुम्ही कोण बोलताय? गजानन बोलतोय, गजानन. कोण? गजानन. कुठून? तुळजापूरहून. तुळजापूरवरून? गजानन. अशा नावाचं तर कोण नाही माझ्या संपर्कात. असणार तर कसं. फक्त ते तुळजापूरचं फक्त नंदू मोरे, तो माझा भाऊ तेवढं माहितीये बघा. बाकी कोण नाही माहिती नाही मला तिकडचं. तुम्ही नंदू भाऊ बोलताय का? हे मी कशाला नंदू भाऊ बोलू? माझा काय संबंध आहे? अहो आवाज तसाच येऊ लागला ना, म्हणून विचारायला लागली तुम्हाला. आवाज आवाज ओळखू आलाय तुम्हाला? आवाज थोडं थोडं ओळखायला यायला लागलाय, म्हणूनच तुम्हाला विचारायला लागले मी की तुम्ही नंदूभाऊ बोलताय का? मग ही तुम्ही अगोदरच विचारला पाहिजे होतं मला. तुम्ही डायरेक्ट म्हणलं माझी बायको पळून गेली म्हणून मला राग आला म्हणून फोन केला म्हणे तुम्ही, असं मला म्हटलंय. नाही, ती रेसिपी जाणून घ्यायचं होतं. काय चुकलं असलं तर माफ करा. आणि तुमच्यावर एक पद्धतशीर मी प्रँक कॉल कराल तो बरं का. अरे देवा, सॉरी बर का. माझ्याकडनं काही चुकलं असलं तर सॉरी. तुमचं काहीच नाही व्हायचं तर, पण मला जरा सवय आहे जास्त बोलायची. नाही नाही, चांगली गोष्ट आहे. तुम्ही फेमस लोक आहे राव युट्यूब वरती प्रँक कॉल करण्यासाठी. आणि हा, असं कुठे असते का सांगा बरं? म्हणजे कसं आहे माहित आहे का, आम्ही ती खेडेगावात राहणारी लोक, शेतकरी लोक. मग ती जरा शिक्षण नसलं का भाषण फसतंय, आणि एक बोलायला का एकच बोलत जाता मी. खेड्यातली लोकच मयाळू असते ती, माहिती का? आणि शिक्षणाचं काय घेऊन बसलाय सांगा बरं? 2 गोष्टी गोड बोललं की बस झालं. लय भाऱ्यावर राव तुम्ही. असं एवढं समजून घेताय म्हणल्यावर खरंच तुम्ही लय भारी आहे बरं का. अहो आम्ही भारी हायच हो, पण त्याच्यापेक्षा आमचा नंदूभाऊ लय भारी आहे. मला आवाजच ओळखायला आलं नाही पहिल्यांदा, माहिती का? नाही येणार तर कसं, आपलं म्हणजे कॉलवर जास्त बोलणं नाही ना. हा तेच ना, मी तरी म्हंटल कोण बोलतंय, म्हणजे मला एवढा अंदाज पण नव्हता की बाबा चक्क नंदूभाऊ मला फोन करतील म्हणून. नाही घेतोय, समधी स्टार घेतोय बरं का आता. होय का? हा, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. चलतंय राव, चलतंय. धन्यवाद. ठेवू का मग? हो चालतंय. आणि तुमच्या चॅनल साठी आणखीन चांगले व्ह्यूज वगैरे वाढवावे असं मला वाटतं. त्याच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद. इट्स ओके. थँक्यू. हो चालेल. हा चल. तर मित्रांनो, आपण केला होता नेहाची रेसिपी यांना प्रँक कॉल. नेहाताई खरंच छान आहेत बरं का. आणि त्यांचं पण चॅनल युट्यूब वरती खूप मोठा आहे. म्हणजे ती क्रिएटर लय मोठा आहे. टिकटॉकवर नुसता असा जाळ धुरुळा समजा असं नुसता असा उडवून टाकला होता. नेहाताई जाळत नाही हो, डायरेक्ट करपावते रेसिपी. रेसिपी डायरेक्ट करपावते. तर असू द्या, चांगली असते ती व्हिडिओ. झाला आमचा नॅचरल प्रँक कॉल.
आणि आमची खूप दिवस झालं ओळख होती, पण कॉल वगैरे नव्हता आणि त्या ओळखू शकल्या नाही. त्या तुळजापूर म्हणलं का मेन पॉईंट आहे, तुळजापूर म्हणलं का ओळखणार बरं का समजेल असा विषय आहे. असू द्या लक्ष. धन्यवाद.